यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा भव्य सोहळा होणार आहे। या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील 17 सरपंचांना विशेष निमंत्रण देण्यात आलंय। यात पुणे आणि सोलापूरच्या 2 सरपंचांचा समावेश आहे। त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव म्हणून त्यांना हा मान मिळालाय। चला जाणून घेऊया या गौरवशाली क्षणाबद्दल। नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन। स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीच्या लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजवंदन सोहळ्यासाठी देशभरातील विशेष कामगिरी करणाऱ्या सरपंचांना निमंत्रण दिलं जातं। यंदा महाराष्ट्रातील 17 सरपंचांना त्यांच्या पत्नीसह हा मान मिळालाय। यात पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमाचे सरपंच संदीप ढेरंगे आणि सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील लोंढेवाडीचे सरपंच प्रमोद उर्फ संतोष लोंढे यांचा समावेश आहे। संदीप ढेरंगे यांनी कोरेगाव भीमाला स्मार्ट व्हिलेज बनवण्यासाठी अथक परिश्रम घेतले। गावातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी वनजमीन आणि सरकारी निधी मिळवला। विविध मंत्रालयांमार्फत गावाच्या विकासासाठी निधी मिळवून त्यांनी गावाला नवी दिशा दिली। सोलापूरच्या लोंढेवाडीचे सरपंच प्रमोद लोंढे 2010 पासून गावाचं नेतृत्व करतायत। त्यांनी गावाला स्वच्छ आणि 24 तास पाणी पुरवठा मिळावा यासाठी सौर ऊर्जेवर आधारित पाणी योजना राबवली। सौर वॉटर हीटर बसवून ग्रामस्थांना गरम पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली। गावात 5000 झाडं लावून लोंढेवाडीला पर्यटन केंद्र म्हणून विकसित केलं। त्यांच्या या नाविन्यपूर्ण कामामुळे त्यांना दिल्लीच्या सोहळ्याचे निमंत्रण मिळाले। प्रमोद लोंढे यांनी गावाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे लोंढेवाडी आज एक आदर्श गाव म्हणून ओळखलं जात आहे। त्यांच्या या कामगिरीचा गौरव आता लाल किल्ल्यावर होणार आहे। अशा प्रकारे महाराष्ट्रातील 1-2 नव्हे तर तब्बल 17 सरपंचांनी आपल्या गावांच्या विकासासाठी घेतलेल्या प्रयत्नांचा गौरव दिल्लीच्या लाल किल्ल्यावर होणार आहे। हा सोहळा केवळ स्वातंत्र्य दिनाचा उत्सव नाही तर गावागावात बदल घडवणाऱ्या या नेत्यांचा सन्मान आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।